व्हिडिओमध्ये आपण जो वर्तुळासंदर्भातली माहिती घेतली आणि प्रमेय 1-2 जी प्रमेय आहेत महत्वाची अतिशय, त्या 2 महत्वाच्या प्रमेयांचा अभ्यास केलेला आहे. तर त्या प्रमेयांवर आधारित सराव संच जो 6.1 आहे तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत. तर बघा, पहिलाच प्रश्न आहे, वर्तुळ केंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे. जीवा AB ची लांबी 12 सेमी आहे. तर वर्तुळाचा व्यास काढा. बघा, यावरून ही आकृती काढलेली आहे. O केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि AB ही जीवा आहे आणि AB चे जे अंतर आहे O पासून ते 8 सेंटीमीटर आहे, ते दिलेलं आहे आणि त्या जीवेची लांबी जी दिलेली आहे ती आहे 12. तर यावरून आपल्याला वर्तुळाचा व्यास काढायचा आहे. इथे आपण काय करणार आहोत, वर्तुळाचा व्यास काढण्यासाठी आधी आपण काय करणार, त्रिज्या काढणार आणि त्रिज्या काढणार म्हणजेच या इथे OB ही त्रिज्या आहे. तर आपल्याला ह्या त्रिकोणाचा, काटकोन त्रिकोणाचा वापर करून या OB या त्रिज्येची लांबी काढायची आहे आणि त्रिज्येची दुप्पट केली की आपण त्या वर्तुळाचा व्यास काढू शकतो. तर आपल्याला माहिती दिली आहे ती आपण आधी लिहूया. बघा, माहिती काय दिलेली आहे, दिलेल्या माहितीनुसार O केंद्र असलेल्या वर्तुळाची AB ही जीवा आहे. हे दिलेलं आहे त्याने आपल्याला. आता यामध्ये आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे ती आपण लिहूया. OP आहे 8 सेंटीमीटर आणि जीवा AB ची लांबी आहे 12 सेंटीमीटर. आता आपण इथे काय केलेलं आहे, इथे एक लंब काढलेला आहे OP. तो लंब आहे तर आपण ते लिहूया. रेख OP लंब, रेख जे AB म्हणू शकता किंवा जीवा AB. आता यामध्ये जेव्हा हा जो लंब आपण इथे काढलेला आहे यामुळे काय झालेले आहेत, समान 2 भाग झाले आहेत त्याचे. तर जीवा AB ही 12 सेंटीमीटर आहे. त्याचे 2 समान भाग कसे होणार आहेत, तर AP आणि PB असे 2 समान भाग होणार आहेत. तर त्याआधी आपण काय केलेलं आहे, इथे OB काढलेलं आहे, ती रचना केली आहे. तर आपण इथे रचना आपण लिहूया. रेख OB काढला, ही रचना केली आहे. आता आपण जी प्रमेय शिकलेलो त्यामधलं जे प्रमेय होतं की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब त्या जीवेला दुभागतो, त्यामुळे ते समान 2 भाग झालेले. तर ते प्रमेय आपण हे लिहिणार. वर्तुळ केंद्रातून जीवेला काढलेला लंब जीवेस दुभागतो, हा आपण शिकलेलो आहे. तर यावरून दुभागतो म्हणजेच काय, तर समान भागात विभाजन करतो. म्हणजेच काय येणार, रेख AP बरोबर रेख PB. म्हणजेच ह्या दोन्ही जे रेषाखंड आहेत ते काय येणार आहेत, तर जीवा जी आहे त्या जीवेच्या निम्म्या लांबीचे येणार, म्हणजे AB चे निम्म्या लांबीचे. ते AB किती आहे, AB आहे 12, म्हणजे 12 भागिले 2. 12 भागिले 2 म्हणजेच किती, 6 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला याची सुद्धा लांबी मिळाली PB ची. OP आपल्याला माहितीये, PB मिळाला. आपल्याला काढायचा आहे जीवा, त्यासाठी आपल्याला ही OB काढावे लागणार. तर हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण काय आहे, काटकोन त्रिकोण आहे, कारण हा लंब आहे काढलेला. म्हणून आपण काय लिहायचं, त्रिकोण OPB हा काटकोन त्रिकोण आहे. तर काटकोन त्रिकोण असल्यावर आपण काय करतो, तर आपण पायथागोरसचं जे प्रमेय आहे त्याचा उपयोग आपण करतो. म्हणून पायथागोरसचे
पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंवा पायथागोरसच्या प्रमेयावरून काय येणार? पायथागोरसचं प्रमेय काय आहे? तर कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजे इथे जो काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे त्याचा हा कर्ण आहे आणि ह्या इतर दोन बाजू आहेत. म्हणजे ओबीचा वर्ग बरोबर ओपीचा वर्ग अधिक पीक्यूचा वर्ग. तर ते आपण आता इथे लिहूया. काय येणार? ओबी वर्ग बरोबर ओपी वर्ग अधिक पीबी वर्ग. तर ओपीची लांबी किती आहे? 8 म्हणजे 8चा वर्ग आणि पीबी आहे 6, 6चा वर्ग. 8चा वर्ग किती आहे? 64 आणि 6चा वर्ग 36. या दोघांची बेरीज येते 100 आणि हा वर्ग आहे ओबीचा वर्ग बरोबर 100. आता आपल्याला ओबी काढायचंय. ओबी म्हणजे काय करणार? आपण याचं वर्गमूळ काढणार. तर 100चं वर्गमूळ किती आलं? 10. आपण काय केलं? वर्गमूळ काढलं. वर्गमूळ काढून ओबी आलं 10. तर ही ओबी ही काय आहे? वर्तुळाची त्रिज्या आहे. रेख ओबी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. म्हणून आपल्याला काढायचे काय? त्या वर्तुळाचा व्यास काढायचे. तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे 2 गुणिले त्रिज्या. त्रिज्या आहे 10 म्हणून व्यास किती आला? 20. आपल्याला काय प्रश्न विचारलेला? वर्तुळाचा व्यास काढा. म्हणून वर्तुळाचा व्यास बरोबर 20 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण त्या वर्तुळाचा व्यास काढला. म्हणजे जी 2 प्रमेय आपण शिकलो आहोत त्या प्रमेयाचा वापर करून आपण गणित सोडवलं. आता बघा दुसरं गणित काय दिलेलं आहे? एका वर्तुळाचा व्यास 26 सेंटीमीटर असून जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे. तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. बघा आपल्याला इथे नावं वगैरे काही दिलेलं नाहीये. वर्तुळाचा व्यास दिलेला आहे 26 सेंटीमीटर आणि जीवेची लांबी, एक जीवा आहे त्याची लांबी दिलेली आहे 24. तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. तर ही जी जीवा आहे त्याचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे आपल्याला ओपीची लांबी काढायची. तर आपण काय काय माहिती दिलेली आहे आणि आपण काय नावं दिलेली आहेत ते आपण लिहिणार आहोत. दिलेल्या माहितीनुसार काय काय माहिती दिली आहे बघा. आपण नावं जी दिली आहेत ती आपण लिहूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एबी ही जीवा आहे. म्हणजे आणि एबीचा आपल्याला माप त्यांनी दिलेलं आहे म्हणून एबी बरोबर 24 हे त्यांनी दिलेलं आहे 24 सेंटीमीटर. आणि वर्तुळाचा व्यास दिलेला आहे. वर्तुळाचा व्यास किती आहे? 26 सेंटीमीटर. वर्तुळाच्या व्यासावरून आपण काय करू शकतो? त्रिज्या काढू शकतो. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. व्यास भागिले 2 म्हणजे 26 भागिले 2 बरोबर 13 सेंटीमीटर. आता या इथे त्रिज्या कुठली आहे? या आकृतीमध्ये बघा ओबी ही त्रिज्या आहे. वर्तुळाचं केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू. म्हणून रेख ओबी बरोबर 13 सेंटीमीटर आपल्याला यावरून मिळालं. आता पुढे आपण काय करणार? पुढे बघा इथे आपण ही रचना केलेली आहे. ओपी हा याला लंब काढलेला आहे. तर मग इथे आपण काय लिहिणार? रेख ओपी लंब जीवा एबी हा काढला. कारण त्यांनी जी माहिती दिलेली होती त्यामध्ये हे नव्हतं. तर आपण ही रचना केलेली आहे.
आता यावर आपल्याला काय कळतं, तर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढला लंब जीवेला दुभागतो. ज्या वेळेला लंब काढला जातो वर्तुळाच्या केंद्रातून, तेव्हा तो त्या जीवेचे समान भागामध्ये विभाजन करतो. हे जे प्रमेय आहे ते आपण इथे लिहिणार. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. आता यावरून काय येणार, दुभागतो म्हणजेच काय, तर समान भाग करतो. म्हणजे एपी, रेख एपी आणि रेख पीबी ते समान मापाचे आहेत आणि ते कसे आहेत, तर जीवा एबीच्या निम्म्या लांबीचे आहे. एबी किती आहे, 24. 24 चे निम्मे किती झाले, 12. म्हणजे दोघांची लांबी किती झाली, 12 सेंटीमीटर. आता इथे हा त्रिकोण तयार झालेला आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. मग आता मगाशी ज्या आधीचं गणित जसं आपण केलं तसंच आपण करणार. त्रिकोण ओ पी बी हा काटकोन त्रिकोण आहे. तर काटकोन त्रिकोण आहे म्हटल्यानंतर आपण कोणाचा प्रमेय वापरतो, पायथागोरस. त्रिकोण काटकोन असेल तरच आपण पायथागोरसचं प्रमेय तिथे वापरू शकतो. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून काय पायथागोरसचं प्रमेय आहे, कर्णाचा वर्ग, कर्ण आहे ओबी, हा इतर बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. तर त्या त्रिकोणामध्ये या उरलेल्या इतर बाजू आहेत ओपी आणि पीबी. आता यामध्ये जी मापं आपल्याला माहिती आहेत ती आपण लिहायची. 13चा वर्ग बरोबर ओपी आपल्याला माहित नाहीये, ओपीचा वर्ग अधिक 12चा वर्ग. तर इथे काय येणार बघा, जे काढायचं आहे ते आपण डाव्या बाजूला ठेवूया आणि हे त्याच्या बरोबरची जी संख्या आहे ती उजव्या बाजूला जाईल, म्हणजे डाव्या बाजूला जाईल. म्हणजे काय होईल, 13चा वर्ग वजा 12चा वर्ग. आता इथे तुम्ही एक करू शकता, 13चा वर्ग आणि 12चा वर्ग काढून त्यांची वजाबाकी करू शकता, किंवा त्याही पेक्षा जी सोपी पद्धत आहे ती म्हणजे हे कुठल्या स्वरूपात आहे, ए वर्ग वजा बी वर्ग या स्वरूपात आहे. तर आपण ते विस्तार सूत्र आपण इथे वापरून वर्ग न करता आपण हे गणित सोडवू शकतो. तर ए वर्ग वजा बी वर्गाचं विस्तार सूत्र काय आहे, ए अधिक बी गुणिले ए वजा बी. इथे आपण विस्तार सूत्र वापरलं, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी गुणिले ए वजा बी. या आधीचे माझे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये हे प्रत्येक वेळेला मी सांगितले की जी विस्तार सूत्र आपण शिकलेलो त्या सूत्रांचा वापर आपण गणित अधिक सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी करू शकतो. म्हणजे इथे आपल्याला वर्गपाठ असण्याची आवश्यकता नाही. तर बघा, यांची बेरीज केल्यावर किती येते, 25 आणि 13 वजा 12 येतं 1, म्हणजे किती आलं, 25. म्हणजे ओपी वर्ग आलं 25. पण आपल्याला ओपी काढायचंय. ओपी किती, 25चं वर्गमूळ 5. इथे आपण काय केलं, वर्गमूळ काढलं. बघा, अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे सोडवलं वर्गमूळ काढून. तर आपल्याला काय काढायचं होतं, जीवेचे केंद्रापासूनचं अंतर, आणि हेच जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे. म्हणून जीवेचे केंद्रापासूनचे अंतर बरोबर 5 सेंटीमीटर. समजलं? अशाच पद्धतीने पुढचं गणित आपण सोडवणार आहोत. बघा, पुढचं गणित काय आहे, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे, तर जीवेची लांबी काढा. बघा, हा वर्तुळ आहे ओ केंद्र असलेला. त्या वर्तुळाचं जीवे केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजे हे अंतर, हा केंद्र आहे आणि ही जीवा आहे, हे अंतर 30 सेंटीमीटर आहे. आणि त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ओबी ही त्रिज्या आहे, ती आहे 34 सेंटीमीटर. तर आपल्याला सांगितले जीवेची लांबी, म्हणजे आपल्याला एबी काढायचं. तर बघा, ओ केंद्र असलेल्या, तर काय काय दिलेलं आहे ते लिहूया. वर्तुळाची एबी ही जीवा आहे
आणि काय दिलेलं आहे, जीवेची लांबी दिलेली आहे का आपल्याला? नाही. आपल्याला एपी दिलेलं आहे. केंद्रापासून जीवेपर्यंत अंतर. तर ते एपी ओपी दिलेला आहे 30 सेंटीमीटर. आणि त्रिज्या माहिती आपल्याला, त्रिज्या आहे ओबी बरोबर 34 सेंटीमीटर. या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. आता या इथे बघा, हा इथे लंब आहे, हा आता लंब काढलेला आहे. ओपी लंब जीवा एबी. आता हा याच्यावर लंब आहे, त्यामुळे हा काटकोन त्रिकोण तयार झाला. मग आपण काय करणार, काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे गणित सोडवणार. म्हणजे आपल्याला ही पीबीची लांबी येईल आणि पीबीची लांबी मिळाली की जेवढी पीबी, कारण हा लंब आहे याला, त्यामुळे हे समान मापाचे असणार आहे. तर हे समान मापाचे आहेत म्हणजे पीबी जेवढा असणार तेवढाच एबी, आणि ह्या दोघांना मिळवलं की आपल्याला एबीची लांबी मिळणार. तर आपण काटकोन त्रिकोण ओपीबी मध्ये मगासारखंच पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आहे बघा, कर्ण वर्ग म्हणजे ओबीचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. ओपी वर्ग ही पीबी वर्ग. तर ओबी आपल्याला माहिती आहे का? माहिती. किती आहे? 34 चा वर्ग बरोबर ओपी आहे 30 चा वर्ग, आणि पीबी आपल्याला काढायचंय. तर पीबी काढताना आपण काय करणार, ही संख्या इकडे गेली म्हणजे त्यांची वजाबाकी होणार. बघा आता मी मगाशी जे सूत्र वापरायला तुम्हाला सांगितलेलं होतं त्याचा फायदा तुम्हाला इथे होणार आहे. म्हणजे 34 चा वर्ग 30 चा वर्ग करणं सोपं आहे, पण 34 चा वर्ग करण्याऐवजी आपण जर ते विस्तार सूत्र इथे वापरलं तर आपल्याला हे गणित सोडवणं खूप सोपं जाईल. तर आपण ए वर्ग वजा बी वर्ग हे विस्तार सूत्र वापरूया. 34 अधिक 30 गुणिले 34 वजा 30. आपण विस्तार सूत्र वापरलंय म्हणून आपण इथे लिहूया ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी गुणिले ए वजा बी. 34 अधिक 30 किती येणार? 64, आणि 34 वजा 30 किती येणार? 4. तर पीबीचा वर्ग आपण काढतोय आणि या दोघांचा गुणाकार केल्यावर किती येतं? 4 चोक 16, हातचाला 1, 6 चोक 24 ने 25. आता बघा हा 256 आहे, तर हा कोणाचा वर्ग आहे? तर हे आपण कसं शोधणार? तर एखाद्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं, सोप्या पद्धतीने कसं काढायचं, या संदर्भातला पण मी एक व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की माझा तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला या 3 अंकी 4 अंकी संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं ते सहज समजू शकेल. तर हा 256 हा 16चा वर्ग आहे. तर पीबीची लांबी आली 16 सेंटीमीटर. आता जेवढी पीबी आहे तेवढीच एपी आहे, कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला जीवेला दुभागतो. आपण ते प्रमेय इथे लिहिणार. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणून काय येणार? एपी बरोबर पीबी बरोबर 16 सेंटीमीटर. दोघांची पण लांबी समान आहे. म्हणून रेख एबी किंवा जीवा एबी काय आहे? दोघांची बेरीज केल्यावर जीवा एबी येतं. म्हणजे काय येणार? 16 अधिक 16 बरोबर 32 सेंटीमीटर. पण आपल्याला काय काढायला सांगितलेलं होतं? आपल्याला जीवेची लांबी काढायला सांगितली होती. म्हणून जीवेची लांबी
बरोबर 32 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण जीवेची लांबी काढलेली आहे प्रमेयांचा वापर करून. आता बघा पुढचं आहे चौथं गणित. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची जीवा PQ ची लांबी 80 सेंटीमीटर आहे. तर जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर काढा. अगदी महत्त्वाचं आहे हे गणित. हे आपल्याला अंतर काढायचं आहे. ही आपल्याला त्रिज्या दिलेली आहे आणि जीवेची लांबी दिलेली आहे. आपण आधी माहिती लिहूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची AB ही जीवा, तर इथे AB नाही, इथे मी नाव वेगळं दिलेलं आहे. PQ ही त्यांनीच नाव तिथे आपल्याला वेगळं दिलेलं आहे. PQ ही जीवा आहे आणि त्याची लांबी त्यांनी दिलेली आहे. रेख PQ बरोबर 80 सेमी. आणि काय दिलेलं आहे बघा, आपल्याला त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्या कुठली आहे? OQ, ती दिलेली आहे 41 सेमी. आपण इथे काय केलेलं आहे? ही रचना केलेली आहे. रेख OP लंब जीवा PQ. OP नाही, आपण इथे वेगळं नाव लिहूया कारण इथे P ऑलरेडी आलेलं आहे. OM लिहूया. OM लंब जीवा PQ. हा याला लंब काढलेला आहे आणि आपल्याला काय काढायचंय? PQ चे केंद्रापासूनचं अंतर, म्हणजे आपल्याला ह्या OM ची लांबी काढायची. बघा हा जो त्रिकोण तयार झालेला, हा लंब काढलेला आहे OM, म्हणजे हा काटकोन त्रिकोण झालाय. त्रिकोण OMQ हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं? कर्ण वर्ग. इथे या त्रिकोणामध्ये कर्ण कुठला आहे? OQ. OQ चा वर्ग बरोबर OM चा वर्ग अधिक MQ चा वर्ग. आता बघा इथे MQ हा जे आपण आहे, या इथे आपण लिहायला हवं. हे रेख PQ जे आहे ते 80 सेंटीमीटर आहे. तर ही 80 आहे PQ. तर हे जे अंतर आहे ते काय येणार आहे? समान येणार आहे, कारण हा लंब काढलेला आहे इथून. म्हणजे रेख OM हा जीवा PQ ला लंब आहे, त्यामुळे PM बरोबर MQ हे जे अंतर आहे ते काय येणार आहे? या PQ च्या निम्म्या लांबीचं येणार. PQ किती आहे? 80. 80च्या निम्म किती येणार? 40. इथे बघा आपल्याला काय काय माहिती आहे इथे? 41 चा वर्ग. OM आपल्याला माहित नाहीये, तेच आपल्याला काढायचंय. आणि MQ आपल्याला माहिती आहे किती आहे? 40. बघा मागासारखंच आहे. OM चा वर्ग बरोबर 41 चा वर्ग वजा 40 चा वर्ग. आपण तेच करणार. म्हणून OM चा वर्ग बरोबर आपण A वर्ग वजा B वर्गाचं विस्तार सूत्र वापरूया. 41 अधिक 40 गुणिले 41 वजा 40. 41 अधिक 40 किती आलं? 81. आणि 41 वजा 40 1, म्हणजे किती आलं? 81. म्हणजे OM चा वर्ग किती आला? 81. म्हणजे OM किती आलं? 9. आणि हेच आपल्याला त्यांनी विचारलेलं, केंद्रापासून चे अंतर काढा. PQ चे, म्हणजे जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर काढा. म्हणून जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर 9 सेंटीमीटर आहे.
समजलं? आता बघा पुढचं, तर पुढच्या सिद्धता आहेत, आपल्याला सिद्ध करून दाखवायचंय. आकृतीमध्ये केंद्र O असलेली 2 वर्तुळे आहे. मोठ्या वर्तुळाची AB ही जीवा लहान वर्तुळाच्या बिंदू P व Q मध्ये छेदते, तर सिद्ध करा AP बरोबर BQ. आता इथे बघा O केंद्र असलेला हा वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये 2 वर्तुळ आहेत. एक आतलं छोटं आहे आणि बाहेरचं मोठं. तर मोठ्या वर्तुळाची जीवा आहे AB आणि लहान वर्तुळाची जीवा आहे PQ. तर आपल्याला सिद्ध काय करायचंय? AP बरोबर BQ हे आपल्याला सिद्ध करायचंय. यासाठी इथे रचना काय केली आहे? OM हा लंब काढलेला आहे. हा लंब काढला इथे दाखवलाय आणि रचनेमध्ये तो लिहिलेला आहे. आपण सिद्धता लिहूया. आता बघा, या लहान वर्तुळामध्ये आपण पहिले लिहूया. लहान वर्तुळामध्ये काय दिसतंय बघा? एक OM लंब PQ. बघा, हा OM इथे PQ ला लंब आहे. तर हे कशावरून लिहिलं आपण? तर ही आपण रचना केली आहे त्यावरून. आता हा याला लंब आहे म्हणून काय येणार? तर PM आणि MQ सारखं येणार. का? म्हणून PM बरोबर MQ. आता याला कारण काय लिहिणार? केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. आता हे लिहिल्यानंतर आपण काय करणार आहोत? मोठं वर्तुळ घेणार. मोठ्या वर्तुळामध्ये जसं आपण छोट्या वर्तुळामध्ये बघितलं तसंच मोठ्या वर्तुळामध्ये हाच O केंद्रातून काढलेला हा लंब या मोठ्या वर्तुळामध्ये AB ला दुभागतोय. ते 2 भाग समान होत आहेत, AM आणि MB. OC नाही, OM लंब जीवा AB. हे काय रचना केलेली. आणि त्यामुळे आपल्याला काय मिळालं? AM बरोबर MB. इथे पण कारण तेच येणार. केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. आता बघा, हे दुसरं आणि चौथं जे आपल्याला जे मिळालं. आता हा जो AM आहे, हा AM मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा? तर 2 इथे गोष्टी दिसत आहेत. हा AM कसा तयार झालाय? AP आणि PM. आणि हा MB कसा तयार झालाय? MQ आणि QB. तर आपण त्या पद्धतीने AM आणि MB लिहूया. AM काय येणार? AP अधिक PM बरोबर. आणि MB कसं घेणार? MQ अधिक BQ. आपण फक्त बेरजेच्या स्वरूपात त्याला मांडलं. आता इथे बघा, PM आणि MQ. तर ह्या आधीच आपलं जे विधान होतं बघा दुसरं, PM आणि MQ काय आहेत? समान आहेत. तर आपण दुसऱ्या विधानावरून काय करणार? हे 2 पद घालवणार. परंतु PM बरोबर MQ हे विधान 2 आहे. विधान 2 वरून, म्हणून आपण हे यांना काय करू शकतो? घालवू शकतो. मग राहिलं काय? AP बरोबर BQ. आणि हे आपलं काय झालं? सिद्ध झालं. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. हे दिसायला जरी ते कठीण वाटत असलं तरी ते अतिशय सोपं गणित. आता शेवटचं गणित आहे. सिद्ध करा की वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या 2 जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. आता इथे बघा, हा जो काढलेला आहे XY हा वर्तुळाचा व्यास आहे आणि AB आणि PQ या वर्तुळाच्या जीवा आहे.
तर ह्या गणितामध्ये काय आपल्याला सिद्ध करायचं आहे, की जर हा जो व्यास आहे, जर या दोन जीवांना दुभागत असेल, तर ह्या दोन जीवा ज्या आहेत त्या परस्परांना लंब असतात. हे आपल्याला परस्परांना समांतर असतात हे आपल्याला सिद्ध करायचंय. समांतर आहे ते आपल्याला दाखवायचंय. पक्षामध्ये काय बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख AB हा व्यास आहे. रेख XY हा व्यास आहे आणि रेख AB आणि रेख PQ या जीवा आहेत. AB आणि PQ या जीवा आहेत. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांनी दुभागतंय असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो व्यास आहे या जीवांना दुभागतो. दुभागतो याचा अर्थ त्याचं समान भागामध्ये विभाजन करतो. म्हणजे AM आणि MB हे अंतर आणि PN आणि NQ हे अंतर हे सारखं आहे. म्हणून हे पक्षामध्ये लिहिलेले आहे. AM बरोबर MB आणि PN बरोबर NQ. आणि आपल्याला इथे साध्य काय करायचं आहे, की जीवा AB समांतर जीवा PQ हे आपल्याला साध्य करायचं. तर आपण आता सिद्धता लिहूया. तर पहिलं आपण काय काय दिले ते लिहूया. पहिलं काय दिलेलं आहे बघा, AM बरोबर MB हे पक्ष आहे, दिलेलं आहे. AM आणि MB समान आहे हे दिलेलं आहे. आता दोन समान आहेत म्हणजे याचा अर्थ काय बघा, हा बिंदू दोघांमध्ये आलेला आहे. म्हणजे M हा त्यांचा काय आहे, मध्यबिंदू आहे. म्हणून M हा AB जीवा AB चा मध्यबिंदू आहे. आता हा जर मध्यबिंदू असेल तर हा जो लंब काढलेला आहे, हा जो लंब काढलेला आहे OM हा काय आहे, या AB ला लंब आहे. कारण हा मध्यबिंदूला जोडणारा आहे. हा मध्यबिंदूला जोडणारा जो रेषाखंड असतो तो लंब असतो. म्हणून पुढे काय येणार, OM लंब AB वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड. वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड, म्हणून तो लंब आहे. आता पुढे बघा, तो त्याला लंब आहे आपण दाखवलं. जसं आपण ह्या जीवेच्या संदर्भात आपण ह्याला लंब आहे असं दाखवू शकलो, त्याच पद्धतीने या जीवेच्या संदर्भात पण आपण तशाच पद्धतीने दाखवू शकू. त्यामुळे ते परत लिहायची काही आवश्यकता नाही. म्हणून आपण काय लिहिणार, आपण याचप्रमाणे चौथं विधान येणार, ON लंब PQ दाखविता येईल. आता ते लंब आहे म्हणजेच काय, तर तो जो कोन इथे आपण काय करणार आहोत, हे दोन कोन घेणार आहोत, हा कोन आणि हा कोन. कारण आपल्याला हे समांतर आहेत असं दाखवायचंय. ते समांतर हे दाखवण्यासाठी ही जी आहे ती छेदिका, या दोन समांतर, या दोन रेषा आणि ही छेदिका, आणि हे जर आपण व्युत्क्रम कोन हे दाखवू शकलो तर ह्या दोन जीवा या समांतर आहेत आपल्याला दाखवता येईल. त्यासाठी आपण हे दोन कोन घेणार. म्हणून कोन OMB बरोबर कोन ONP बरोबर 90 अंश. आता हे कशावरून लिहिलं आपण, कशावर लिहिलं तर विधान 3 व 4 वरून. ते लंब आहे त्याचा अर्थ त्यांचं माप 90 अंशाचं आहे. आता इथे आपण जर AB ही जर छेदिका घेतली, AB नाही, आपण XY हे जो व्यास आहे तो छेदिका म्हणून घेतला. व्यास XY छेदिका असताना AB समांतर PQ येईल का, तर व्युत्क्रम कोन कसोटी. विक्रम कोन कसोटी काय आहे, जर
दोन समांतर रेषांना जर एक रेषा छेदिका छेदत असेल तर तयार होणारे कोन हे व्युत्क्रम कोन असतात किंवा जर व्युत्क्रम कोनांची एक जोडी जर एकरूप असेल तर त्या जे दोन रेषा आहेत त्या समांतर असतात. त्यामुळे हा ज्या दोन जीवा आहेत त्यांना छेदणारी छेदिका XY आहे आणि तयार होणारी ही जी कोनांची जोडी आहे ती व्युत्क्रम कोनाची जोडी आहे आणि ती एकरूप आहे म्हणून त्या जीवा काय आहेत समांतर आहेत आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. हेच आपल्याला साध्य करायचं होतं. म्हणून जीवा AB समांतर जीवा PQ हे काय झालं सिद्ध झालं. तर अशा पद्धतीने आपण हा जो सराव संच होता 6.1 तो सोडवलेला आहे. याच पद्धतीने आपण पुढचे जे सराव संच आहेत ते सोडवणार आहोत. तर पुढचे माझे व्हिडिओ बघायला विसरू नका. आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.